टेक कृष्णा मराठी चॅनलवरती मी कृष्णा राजपूत आपल्या सर्व विद्यार्थी बंधू भगिनींचं सहर्ष स्वागत करतो. आजचा व्हिडिओ जो आहे तो आपण इन्फोग्राफिकवरती पाहणार आहोत. तर तीच PDF आहे बघा, PDF ती जनरेटेड आहे. तर टेक कृष्णा मराठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करून ठेवा आणि विद्यार्थी बंधू भगिनींनो हा व्हिडिओ अधिकाधिक विद्यार्थी बंधू भगिनींपर्यंत पोचवा. तर बघा, संगणक म्हणजे काय, आउटपुट इनपुट उपकरणे, तीच PDF घेतलेली आहे. आपण आता तेच PDFला इन्फोग्राफिक केलेलं आहे. तर इन्फोग्राफिकमध्ये जे टॉकबॅक युजर्स आहेत त्यांना सांगतो, ज्याप्रमाणे ह्याच्यामध्ये सुद्धा एक चित्रमय फाईल असते, चित्रमय स्वरूपामध्ये एक थोडक्यात ग्रीटिंग कार्डसारखं असतं. तर त्याच्यामध्ये टॉकबॅक जास्त रीड करण्याचं हे नाही आहे. तर आपण गुगल LLM नोटबुकच्या डिस्क्रिप्शनच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. तर बघूया. टॉगल ओव्हर विजिबिलिटी असं तिथं टॉकबॅकनं रीड केलेलं आहे. आणि जे नॉर्मल युजर्स आहेत त्यांना इथं आपला प्रिय संगणक असा एक तिथे तुम्हाला टायटल किंवा एक इन्फोग्राफिक इथं दिसत आहे. तर आपण बघूया. नेहमी मागच्या वेळेस आपण ज्याप्रमाणे एक जेमिनीकडून माहिती वाचली होती किंवा स्क्रीन डिस्क्रिप्शनमध्ये बघितलं होतं, तशा प्रकारे आपण टॉकबॅक युजरसाठी बघणार आहोत. तर बघूया आपण. तर टॉगल ओव्हर डिस्क्राइब स्क्रीनवर क्लिक करूया. डिस्कशन होते तोपर्यंत टेक कृष्णा मराठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करून ठेवा आणि हा व्हिडिओ अधिकाधिक विद्यार्थी बंधूपर्यंत पोहोचवा. तर बघूया आपण. डिस्क्रिप्शन होत आहे. तर हा जो डिस्क्रिप्शन आहे, हा जो विजिबल आहे, तर इथं एक संगणकाचं चित्र आहे आणि ज्याप्रमाणे कार्टूनच्या स्वरूपामध्ये संगणकाची माहिती दिलेली आहे. तर बघूया आपण. हे नॉर्मल युजर्सना माहिती आहे याचं विवरण कसं आहे. तर टॉकबॅक युजरसाठी डिस्क्रिप्शन आपण स्क्रीन डिस्क्रिप्शन केलेलं आहे. The screen shows an educational infographic title Let's Learn, a lovely computer in Marathi, which explains the basic functions of a computer. At the top, it defines a computer as a smart electronic device that accepts information, processes it, and provides accurate results. The central part of the image is divided into 4 illustrated sections. Input, which shows a keyboard and mouse used to give instructions. Processing, depicted with a monitor and system used in performing tasks. Output, showing a monitor and printer displaying the final results. And storage, illustrated by a treasure chest features increasing your saving of important information for future use. The bottom of the screen features navigation icons for liking and disliking the content, along with a note indicating the sequence and time. टॉकबॅक युजरसाठी वाचायला मी रीड करायला लावलेलं आहे. Ask Gemini. आज का जेमिनी. हाँ, जेमिनी मराठी में बताओ. Gemini. Ask जेमिनी मराठी में बताओ. The screen shows an educational infographic title Gemini Marathi में बताओ. Something went wrong. Try again. Something. The screen shows an Ask Gemini button. जेमिनी जानकारी मराठी में बताओ. यही. त्याला डिस्क्रिप्शन बघूया. आता मराठीमध्ये डिस्क्रिप्शन करायला सांगितलं तर केलंय का त्यानं. Gemini is the name of the AI assistant platform indicated at the bottom right corner. Notebook. आपण पुन्हा एकदा डिस्क्रिप्शन Describe स्क्रीन करून घेऊया आणि जेमिनीला सांगूया हिंदीमध्ये करून दे, कारण तर मराठीमध्ये करत नाही आहे सध्या तरी. टॉकबॅक जो आहे, टॉकबॅकमध्ये जे टॉकबॅक युजर्स आहेत त्यांना डिस्क्रिप्शनमध्ये माहिती होतं. यही जानकारी हिंदी में बताओ. यही जानकारी हिंदी में बताओ. Ask Gemini. यही जानकारी. The screen shows an educational infographic. यही जानकारी. The screen shows an educational infographic in Marathi title Let's Learn, a lovely computer. The central यही जानकारी हिंदी में बताओ. बघूया तर जेमिनी हिंदी में बताओ त्याला सांगितलं. जानकारी इस प्रकार है. यह इंफोग्राफिक हमें कंप्यूटर के कार्य करने के तरीके के बारे ये जानकारी इस प्रकार है. यह इंफोग्राफिक हमें कंप्यूटर के कार्य करने के तरीके के बारे में बताता है कि कंप्यूटर एक समझदार इलेक्ट्रॉनिक उपकरण है जो सूचना स्वीकार करता है, उस पर प्रक्रिया प्रोसेस करता है और सही परिणाम देता है. इसे 4 भागों में समझाया गया है. 1 इनपुट, कीबोर्ड और माउस का उपयोग करके कंप्यूटर को दी गई जानकारी को इनपुट कहते हैं. 2 प्रक्रिया प्रोसेसिंग, कंप्यूटर प्राप्त जानकारी पर बहुत तेजी से और सटीकता के साथ काम करता है. 3 आउटपुट, प्रक्रिया पूरी होने के बाद मॉनिटर या प्रिंटर पर जो परिणाम दिखाई देता है उसे आउटपुट कहते हैं. 4 भंडारण, स्टोरेज, कंप्यूटर हमारी महत्वपूर्ण जानकारी को भविष्य में उपयोग करने के लिए सुरक्षित रख सकता है. अरे वा. तर हे मराठीमध्ये हिंदीमध्ये डिस्क्रिप्शन झालेलं आहे. हीच जानकारी, हीच माहिती, जानकारी म्हणलं ही जी माहिती आहे ती आपल्याला
इन्फोग्राफिकमध्ये तुम्हाला दिसायला तर आपण अशा प्रकारे इन्फो करू शकतो. तर आपण इन्फोग्राफिक कशा तयार करायचं आपण पाहूया. Introduction to infographic button. तर इन्फोग्राफिकवरती क्लिक करतो. इन्फोग्राफिकवरती क्लिक केल्यानंतर बघा Customize infographic. कस्टमाइज इन्फोग्राफिक Orientation. ओरिएंटेशन Landscape. Landscape. Button. Selected. Portrait. Button. बाय डिफॉल्ट पोर्ट्रेटमध्ये सिलेक्ट असते. Square. Square. Button. हे वेगवेगळे आकार आहेत. पोर्ट्रेट, Selected. Landscape. Selected. Portrait. Portrait. Square. Square. Button. But choose visual style. चूल विज्युअल स्टाईल Auto. But choose selected. Portrait. Landscape. Landscape Button. select करूया. Landscape. Portrait. Square. Choose visual तुम्ही style. तुमच्या गरजेनुसार आणि तुमचा जो डेटा आहे त्याच्यामध्ये प्रोजेक्ट कसा आहे त्याच्यानुसार तुम्ही ठरवू शकता. ठीक आहे. Auto. Button. Kawai. Kawai. Button. Clay. Choose square. Choose visual style. चूज विज्युअल स्टाईल Auto. Button. ऑटो Kawai. Button. Clay. Button. Sketch note. Button. Anime. Button. Editorial. Instructional. Bento grid. Bricks. Button. असं भरपूर आहेत. तुम्ही तुमच्या गरजेनुसार Anime. Clay. मी ते बाय डिफॉल्ट कवाईला सिलेक्ट करतो. Clay. Sketch note. Sources. सोर्सेस Selected sources. One. Tap to change. सिलेक्ट Button. सोर्सेस टॅप टू चेंज PDF आहे. Prompt. Guide the style, color, or focus. Use a theme, highlight the stats. आता गाईड Edit इथं कलर थीम्स तुम्हाला काय चेंज करायचं असेल तर तुम्ही इथं कमांड्स देऊ शकता. या कमांडमध्ये एडिट बॉक्समध्ये तुम्ही कमांड दिल्यानंतर ती करणार आहे. ठीक आहे. परत पुन्हा लँग्वेज English, English, India. Dialogue. Button. Konkani. कोंकणी, Nepali. नेपाली. Nepali. Button. मराठी. आता मराठी सिलेक्ट केलं. डनवरती क्लिक केलं. जनरेटवरती क्लिक केलं की ते जनरेट होणार आहे. परंतु जनरेटवरती क्लिक करत नाही कारण इथं ऑलरेडीच एक क्विज इथं करून ठेवलेला आहे मी इथं. त्याच्या एक इन्फोग्राफिक इथं मी तयार करून ठेवलं आहे. त्याच्यामुळे इथं पुन्हा एकदा मी त्याच्यावरती जनरेट करत नाही. डबल होणार आहे त्यामुळे मी करत नाही आहे. ठीक आहे. तुम्ही ते सिम्पली जनरेटवरती क्लिक केला तर विषय होऊन जातो. ठीक आहे. तर बघूया आपण बॅक घेऊया. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की इन्फोग्राफिक कशा प्रकारे तयार करायचं आणि इन्फोग्राफिक तयार केल्यानंतर जेमिनीकडं त्याचं टॉकबॅक युजर्सनी स्क्रीन डिस्क्रिप्शन करून कशा प्रकारे त्याचं वाचन करायचं किंवा स्क्रीन डिस्क्रिप्शनच्या माध्यमातून ते इन्फोग्राफिकवरतील माहिती कशा प्रकारे वाचायची आपण पाहिलेलं आहे. तर टेककृष्णा मराठी चॅनलवरती इथंच आपण निरोप घेऊया नवीन एका व्हिडिओचा नवीन एका माहितीचा व्हिडिओ. परंतु हा व्हिडिओ आपलं विद्यार्थी बंधू भगिनी किती प्रमाणामध्ये तुम्ही लाईक राहू द्या किती शेअर करता आणि किती प्रकारात लाईक करता याच्यावर डिपेंड राहणार आहे. आणि पुढील विषय जो आहे याच्यावरती आपण गुगल एलिमेंटमधील पुढील सब्जेक्ट आहे तो ऑडिओच्या माध्यमातून कशा प्रकारे प्रॉडकास्ट वगैरे सगळं तयार करायचं ते आपण पाहणार आहोत. जर तुमचे लाईक शेअर आणि कमेंट आले तर टेककृष्णा मराठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमचा आणि तुमची आणि आपल्या ज्ञानात भर पडण्यासाठी आणि काही प्रश्न असतील तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रश्न विचारू शकता. टेक केअर. बाय.